हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, तुमचा आणि माझा देवासंगती असणारा संबंध अतिशय महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुमचा आणि माझा संबंध देवाशी डायरेक्ट भिडला जातो, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामधून ते फळ म्हणजेच अर्थात ते गुणशैली बाहेर पडेल जी देवी आहे, जी त्या फळामध्ये आहे. तुमचा आणि माझा संबंध झाडाशी आहे, जे जीवनाचं झाड आहे. अर्थात तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाकडे, अनंतकालिक जीवनाकडे तुमचा आणि माझा अनभाग आहे. तुमच्या आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते फळ असावं, जेणेकरून तुमचा आणि माझा संबंध डायरेक्ट देवाशी असावा. ज्यावेळेस तुमचा आणि माझा संबंध देवाशी होतो, त्यावेळेस देव ते फळ आमच्या जीवनामध्ये निर्माण करतो. ते फळ आपोआप आमच्या जीवनामध्ये येऊ लागतात. पाहाव्यास मिळतं की त्या ठिकाणी मूळ, त्या ठिकाणी माझ्या प्रियानं मुळं, त्या ठिकाणी रोप नंतर त्या ठिकाणी झाड येऊ लागतं, पालवी फुटू लागतात. अनेक प्रकारे माझ्या प्रियानं झाडाची जी आपण प्रक्रिया पाहतो, ते वाढत वाढत फांद्या येऊ लागतात. त्या ठिकाणी त्याला फांद्याला फळं येऊ लागतात. जर आम्ही त्याच्याशी रिलेटेड आहोत, त्याच्याशी संबंधित आहोत, तर माझ्या प्रियानं जे झाड जीवनीय झाड आहे त्याच्याशी जर रिलेटेड आहोत, तर तुमचं आणि माझं व्यक्तिगत जीवन तसंच फलदायी ठसणार आहे. जसं स्तोत्रकर्ता 1:3 वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, ज्याची पानं कोमेजत नाही, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पानं कोमेजत नाही. आम्हाला तुम्हाला माझ्या प्रियानो फलदायक होण्याकरता असं फळ की जे पवित्र आत्म्याच्या गुणशैलीने भरलेलं आहे. बायबल सांगते की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठायी होती, तशी तुमच्या आणि माझ्या ठायी असावं ही देवाची इच्छा आहे. संत पाऊल आपले गुडघे टेकून परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे की तुझ्या ऐश्वर्यतेच्या समृद्धीप्रमाणे मला असं तू दान दे की तुझ्या आत्म्याकरवी माझा अंतरात्मा अधिक बलवान व्हावा. ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये माझं जीवन मुळावलं जावं, ख्रिस्ताचा स्वभाव माझ्यामध्ये उतरून यावा आणि मी ते फळ बनावं. हालेलुया. आज तुम्हाला आणि मला ते फलदायक होण्याकरता तुमचा आणि माझा संबंध डायरेक्ट जीवनाच्या झाडाशी आहे. हा अधिकार केव्हा मिळतो? जेव्हा तुम्ही आणि मी आपली झगे कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुतो. कारण तुम्ही आणि मी मोलानं विकत घेतले गेलेले आहोत, रक्त दिलं गेलेलं आहे. आज तुमच्या आणि माझ्या मांसमय शरीरामध्ये पवित्र आत्मा राहता याची आयडेंटिटी आहे की तुम्ही आणि मी येशूच्या रक्तात विकत घेतलेले आहोत. आणि तुमचा आणि माझा संबंध डायरेक्ट जीवनाच्या झाडाशी आहे आणि त्याच्यावरचं फळ म्हणजेच ख्रिस्ताचं स्वरूप आहे. तुम्हाला ख्रिस्ताचं प्रतिबिंब म्हणून या जीवनामध्ये, या जगामध्ये जगायचं आहे. बायबल सांगतं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात आणि जगातल्या लोकांनी तुमची सत्कृत्य पाहून स्वर्गीय देवाचं गौरव करावं. आणि ते स्वर्गीय देवाचं गौरव करण्याकरता माझ्या प्रियानं तुम्ही आणि मी देवासंगती असणारं नातं, तुमचं आणि माझं देवासंगती असणारं नातं, घनिष्ठ असं नातं जे तुम्हाला आणि मला फलदायक ठरतं. बायबल सांगतं की तुम्ही माझी वचनं तुम्हामध्ये, मी तुम्हामध्ये, आणि माझी वचनं तुम्हामध्ये आणि तुम्ही माझ्या वचनामध्ये, मी तुम्हामध्ये, जे काही पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणजे फलदायक होण्याकरता तुम्हाला आणि मला देवामध्ये राहावं लागणार आहे. गलती करायच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळतं की माझे आजार, विकार आणि सर्व वासना वधस्तंभावर खिळल्या गेलेल्या आहे आणि माझा संबंध थेट देवाशी जोडला गेलेला आहे. आम्ही देवाचं प्रतिबिंब आहोत. हालेलुया. आम्ही डायरेक्ट देवाचं प्रतिबिंब आहोत. देवाची हुबेहूब असणारी कॉपी आहे. आणि म्हणून आमचा संबंध आज देवासंगती आहे, अर्थात जीवनाच्या झाडाशी आहे. जे झाड माझ्या प्रियानो, त्याच्यावरचं फळ खाण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला आहे. जे लोक आपली जीवनशैली कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुतात, अर्थात आपले झगे कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुतात, अशा लोकांना ते स्थान आहे, जे स्थान प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला विनामूल्य देत आहे. देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवनाचं वतन मिळावं. फुल तुम्ही आणि मी फुल ऑफ
कमिटेड आहोत, जे जीवन माझ्या प्रियानो तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे, ज्या झाडाशी संबंधित आहोत, ज्या जीवनाच्या झाडाशी संबंधित आहोत, त्याचं फळ तुम्ही आणि मी आज आहोत. ज्या फळाविषयी म्हटलेलं आहे की फळाविषयी असं म्हटलेलं आहे की जो कोणी विजयी मिळवितो त्याला जीवनाच्या झाडावरचं फळ खायला मिळेल. आणि येशूनं तुमच्या आणि माझ्यासाठी विजयी मिळवलेला आहे. 2025 वर्ष झालेले आहे, तो विजय घोषित झालेला आहे. आणि त्या विजयाच्या द्वारे तुम्हाला आणि मला ते जीवनीय फळ मिळालेलं आहे. त्या जीवनाच्या झाडावरचं फळ खायला मिळालेलं आहे. आणि ते फळ म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वभाव, चारित्र्य, गुण आहे, जे तुम्हाला आणि मला या जगामध्ये प्रस्थापित करायचा. शत्रूच्या ठियामध्ये जाऊन तुम्हाला आणि मला ख्रिस्ताची गुणशैली प्रस्थापित करायची आहे. ते तुम्ही आणि मी फळ आहोत, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, जे आपल्या हंगामी फळ देते. आज तुम्हाला आणि मला फलदायक होण्याकरता बोलवण्यात आलेला आहे. आज माझ्या प्रियानं तुमची आणि माझी जीवनशैली ही फलदायक आहे. जे ख्रिस्तामध्ये रवलेले आहेत ते फलदायक आहेत. कोणी हालेलुया म्हणेल का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी फलदायक आहोत. तुम्हाला आणि मला बोलवण्यात आलेला आहे फलदायक होण्याकरता. माझ्या प्रियानो, बायबल सांगतं तुम्ही देवाला निवडलं नाही तर देवानं तुम्हाला निवडलेलं आहे यासाठी की तुमचं फळ टिकावं आणि अधिक फळ यावे. हालेलुया. तुम्हाला आणि मला फलदायक होण्याकरता बोलवण्यात आलेलं आहे. तुमचं आणि माझं फळ टिकावं. कुठलं फळ टिकावं? जे आम्ही ख्रिस्तामध्ये रवलेले आहोत. आपला स्वभाव गुण ख्रिस्तासारखा प्रगट करण्याकरता आणि अनेक लोकांना प्रज्वलित करण्याकरता तुम्हाला आणि मला बोलवण्यात आलेला आहे. तुमचा आणि माझा संबंध डायरेक्ट जीवनाच्या झाडाशी आहे. त्याच्यावरचं फळ माझ्या प्रियानो खाण्याचा अधिकार आज ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला विनामूल्य मिळालेला आहे. तो अधिकार तुम्हाला आणि मला गमवायचा नाही तर टिकवून ठेवायचा आहे. हालेलुया. टिकवून ठेवा, कारण तुमचा आणि माझा संबंध देवासंगती आहे. ज्या वेळेस तुम्ही आणि मी देवासंगती संबंधित असतो त्यावेळेस आमची पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं देवावर डिपेंड असणार लाईफस्टाईल आहे. आमचा जीवनक्रम देवाच्या हाती असतो. आमचा सर्वस्व भरोसा देवावर असतो आणि म्हणतो की देव माझा मार्गदर्शक आहे. स्तोत्रकर्ता 91 मध्ये म्हटलेला आहे, परमेश्वर माझा आश्रय आहे, तोच माझा देव आहे, त्याच्यावर माझा भरोसा आहे. हालेलुया. देवावर माझा भरोसा आहे. माझं शरणस्थान प्रभू आहे, देव आहे, येशू आहे, जो तुमच्या आणि माझ्यामध्ये आज राहत आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये राहत आहात. तुमचा आणि माझा संबंध देवासंगती घनिष्ठ असावा. असा संबंध माझ्या प्रियानो जो फलदायक आहे. आपल्याला स्तोत्र करते प्रमाणे फलदायक होण्याकरता, आपल्याला हंगामी फळ देण्याकरता स्तोत्र करता आपल्याला आव्हान करत आहे. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, जे आपल्या हंगामी फळ देते. माझ्या प्रियानो, हंगाम इर्म्याचं पुस्तक 17 अध्याय 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, हंगाम दररोज आहे. हालेलुया. हंगाम दररोज आहे. उठता, बसता, निजता, चालता, बोलता, पाहता प्रत्येक वेळेस हंगाम आहे. ख्रिस्ताचं प्रतिबिंब म्हणून जगण्याकरता आज तुम्हाला आणि मला जगायचं आहे त्याचं फळ म्हणून. जर माझा संबंध डायरेक्ट जीवनाच्या झाडाशी आहे तर त्याचं फळ खाण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला आहे, जो ख्रिस्ताच्या माध्यमातून मिळत आहे. त्याच्या निष्कलंक निर्दोष रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला आज विनामूल्य तो अधिकार मिळत आहे. त्याचं फळ म्हणून या जीवनामध्ये, या जगामध्ये, आपल्या कुटुंबिक जीवनामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सतत ते फळ टिकवून ठेवा आणि अधिक फळ येण्याची त्या ठिकाणी माझ्या प्रियानं उत्कंठा बाळगा.
कारण तुम्ही आणि मी निवडलेले आहोत. तुम्हाला आणि मला निवडण्यात आलेलं आहे. बायबल 2 झाडाविषयी लिहित आहे, परंतु आपण आज या समयामध्ये पाहत आहोत की पहिल्या झाडाविषयी, जे तुमचा आणि माझा संबंध आहे. दुसऱ्या झाडाशी तुम्ही आणि मी संबंधित नाहीये. कारण दुसरं झाड स्वावलंबी आहे. दुसरं झाड, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड, स्वार्थी आहे. ते देवावरती अवलंबून नाहीये. देवाच्या इच्छेला अनुसरून जीवन जगणारं नाहीये. ते स्वतः निर्णय घेतं. त्याला बरं पण कळतं आणि वाईट पण कळतं. या जगामध्ये माझ्या प्रियानं पुष्कळ लोक आहेत, जगाकडे पाहिलं तर ते चांगलं पण करतात आणि वाईट पण करतात, परंतु त्यांच्यामध्ये ते फळ नाहीये जे जीवनाच्या झाडावरचं असावं. ते फळ नाहीये. म्हणून त्यांचा स्वभाव माझ्या प्रियानो बरं पण करतात आणि वाईट पण करतात. एकाच झऱ्यामधून त्यांच्यामधून कडू आणि गोड पण पाणी निघतं. बायबल सांगतं, एका झऱ्यामधून एकदा म्हणजे गोड पाणी निघेल. जर गोड पाण्याचा झरा असेल तर गोड पाणी निघेल, आणि कडू पाण्याचा झरा असेल तर कडू पाणी निघेल. परंतु या दुसऱ्या झाडाच्या माध्यमातून जे झाड बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आहे, ते झाड हे दर्शवित आहे दोन्ही स्वरूपाचं पाणी आहे. दोन्ही स्टेपनी पाणी वाहत. अर्थात दोन प्रकारचा स्वभाव आहे. एक चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. कारण बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडावरचं फळ जे निषेध होतं आदाम आणि हवेला, ते आजही कार्यरत आहे. त्यांनी खाल्लं आणि त्याचा स्वभाव गुण आज जगामध्ये आहे. परंतु तुम्हाला आणि मला आज या जगामधून म्हणजे बायबल सांगते, जगासंगती संबंधित न म्हणजे डिस्कनेक्ट होण्याकरता तुम्हाला आणि मला आव्हानात्मक रीतीनं रोमकरास पुस्तकाचा 12वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की देवाची ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा काय आहे ही समजून घ्यावी. की तुम्ही आणि मी या जगाबरोबर समरूप होऊ नये, तर आपल्या मनाचं नूतनीकरण करावं आणि रूपांतरित व्हावं. आणि म्हणून माझ्या प्रियानो, रूपांतरित होण्याकरता का तुम्ही आणि मी माझ्या प्रियानो या जगाशी संबंधित नाहीये. तुम्ही आणि मी या जगाशी संबंधित आहोत, तर डिस्कनेक्ट करा. कारण जेणेकरून तुम्ही आणि मी पूर्णपणे देवावर अवलंबून राहावं. आजची पिढी देवावर अवलंबून नाहीये. सायन्स टेक्नॉलॉजी भरपूर निघालेला आहे. ते बुद्धीवर चालत आहे, आपल्याच बुद्धीवर चालत आहे. बायबल स्पष्ट सांगते की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वराचा आदर आणि सन्मान कर, आपल्याच बुद्धीवर अवलंबून नको राहू. परंतु आजचा मनुष्य आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. त्याला बरं आणि वाईट पण कळतं, समजतं. तो चांगलं पण करतो आणि वाईट पण करतो. एकाच झऱ्यामधून 2 प्रकारचं पाणी निघत आहे. परंतु माझ्या प्रियानो, तुम्हाला आणि मला या झाडाशी संबंधित न होता, अर्थात बऱ्या वाईटाचं ज्ञान देऊ करणाऱ्या झाडाशी संबंधित न होता, आज तुमचा आणि माझा संबंध डायरेक्ट देवाशी भिडला जावा. अर्थात येशूच्या रक्तामध्ये तुम्ही आणि मी धुतले जावे, आपले झगे धुतले जावे, आणि तुम्ही आणि मी अशा स्वरूपाचं जीवन जगण्यापासून अलिप्त राहावं, जे जीवन माझ्या प्रियानं पूर्णपणे स्वतः स्वावलंबी म्हणून जीवन जगतं. अशा स्वावलंबी जीवनामधून, अर्थात स्वार्थी स्वभावामधून डिस्कनेक्ट होऊन माझ्या प्रियानो देवासंगती असणाऱ्या संबंधित, अर्थात जीवनाच्या झाडाशी संबंधित असणारं तुमचं आणि माझं जीवन असावं, जे फळ माझ्या प्रियानो तुम्हाला आणि मला बनायचं आहे. जे फळ आहे चांगलं आहे, त्यात वाईट काही नाहीये. वाईट काहीच नाही. तीळ मात्र त्याच्यामध्ये काही वाईट नाहीये. सगळं काही चांगलं आहे. सर्वांगून असं चांगलं फळ म्हणजे जीवनाचं झाड आहे, आणि त्या झाडावरचं फळ चांगलं आहे. हालेलुया. चांगलं फळ आहे. आणि तुम्हाला आणि मला चांगला स्वभाव, नीतीनं भरलेला, चांगुलपणानं भरलेला, पावित्र्ययुक्त असा स्वभाव ज्या फळामध्ये आहे, सदा सर्व काळाच्या जीवनाशी रिलेटेड आहे, अमरतत्व आहे, जीवन आहे, असं
जीवनाचं झाड, त्याच्यावरचं फळ तुमच्या आणि माझ्यासाठी आज वेट करत आहे, की तुम्ही बऱ्या वाईटाच्या ज्ञानापासून, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाच्या फळापासून तुम्ही अलिप्त राहावं. ते तुमच्यामध्ये कुठल्याच प्रकारे तीळ मात्रा काम अर्थात त्याचा स्वभाव तुमच्यामध्ये नसावा. शास्त्री आणि पुरुषाविषयी म्हटलेलं आहे, तुम्ही तुमचा बाप सैतान हा प्रारंभापासून पाप करत आला, खोटं बोलत आला, तसाच स्वभाव तुमच्यामध्ये आहे. आणि आज आपल्यामध्ये तो स्वभाव नको, वाईट स्वभाव आपल्यामध्ये नको. मला माहित आहे की चांगला पण आहे आणि वाईट पण स्वभाव आहे, पण तू ज्या जीवनाच्या झाडावरचं फळ, ज्या जीवनाच्या झाडाशी तुमचा आणि माझा संबंध आहे, त्याच्यावरचं फळ हे चांगलं आणि चांगलं आणि चांगलंच आहे. अतिशय पवित्र असणारं फळ, जे सदा सर्व काळाचं जीवन देतं, ते तुमच्या आणि माझ्यासाठी आज वेट करत आहे. काय तुम्ही तयार आहात का? बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाणाऱ्या लोकांच्या ठाई मृत्यू आहे. देहामध्ये पण मृत्यू आहे, आध्यात्मिकतेमध्ये पण मृत्यू आहे. जो हे फळ खात आहे, दररोज फळ खात आहे. गलतीकराच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय 19 वचनामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळते की त्या ठिकाणी दररोज लोक फळ खात आहेत, चाखत आहेत आणि कित्येक लोक मरत आहेत. मी एक दृष्टांत पाहिला, खोल मोठी एक दरी पाहिली आणि त्या दरीमध्ये वरून जसं काही कचरा टाकला जातो तसे लोक त्या अग्नीच्या सरोवरामध्ये टाकले जात असताना मी पाहिलेलं आहे. का? तर बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडावरचं फळ भरपूर लोक खात आहेत. व्यभिचार, जार कर्म, चोरी, लबाडी, मृत्यूपूजा, अनेक प्रकारे रंगेलपणा, दारूबाजी, अनेक प्रकारे जे वाईट आहे, अनेक प्रकारे लोक या वासनेकडे वळत आहेत आणि अनेक प्रकारे या फळाचं स्वाद चाकत आहेत. ज्या आदाम आणि हवेने ते चाकलं आणि स्वतः देवाचं न ऐकता स्वतः निर्णय घेतलाय. मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस त्यांनी ते चाकलं तेव्हा त्यांची नग्नता दिसली, कटी वेस्टर्न घातलं गेलं, लपले गेले. याचाच अर्थ स्वतः निर्णय घेत गेले. आजचा मनुष्य बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडावरचं फळ खातो, तो स्वतःच निर्णय घेऊन जगत आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, स्तोत्रकर्ता 25व्या स्तोत्रकर्तेमध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराची कास धरणारा लज्जित आणि फज्जित होणार नाही. तो तुमचा आणि माझा मार्गदर्शक होऊ इच्छितो, तो तुम्हाला आणि मला वाट होऊ इच्छितो, की जेणेकरून तुम्ही आणि मी पूर्णपणे देवावर अवलंबून राहावं. देवाची इच्छा हीच आहे की तुमचं सर्वस्व जीवनक्रम देवाच्या हाती समर्पित असावं, त्याच्यावर भाव ठेवावा आणि देवानं तुमच्यासाठी वर्षाव करावा आशीर्वादाचा, त्याच्या सामर्थ्याचा, त्याच्या सर्व अलौकिक असणाऱ्या सर्व दानवर्धनाचा वर्षाव करावा, ही देवाची इच्छा आहे. देवाला, माझ्या प्रियानं, तुम्हाला आणि मला आशीर्वादित होताना पाहायचं आहे. तुम्ही मरावं ही देवाची इच्छा नाहीये, तर तुम्ही आणि मी जगावं. स्तोत्रकर्तेमध्ये म्हटलेलं आहे, मी मरावयाचं नाही तर मी जगणार आहे आणि देवाच्या अद्भुत महान कृत्याचं वर्णन करत राहणार आहे. माझ्या प्रियानो, देवाची इच्छा ही आहे, कुठल्याही आत्म्याचा नाश होणे, प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं. आज मला तुम्हाला आव्हान करायचं आहे, जर तुमच्यामध्ये बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडावरचं फळ अजूनही कार्यरत आहे, तर प्लीज पश्चाताप करा आणि देवाकडे फिरा. तो आपल्या पापांची क्षमा करायला तयार आहे. स्तोत्रकर्ता 91 मध्ये म्हटलेलं आहे, तो तुम्हावर पाकर घालेल, त्याच्या पंखाखाली तुम्हाला आश्रय मिळेल आणि त्याची सत्यता तुम्हाला ढाल आणि कवच असणार आहे. या समयामध्ये तुम्ही व्यक्तिगत आपली जीवनशैली देवाला समर्पित करावी. देवाची इच्छा आहे की माझं लेकरू माझ्यावर डिपेंड व्हावं, अर्थात माझ्यावर अवलंबून राहावं, त्याचा सर्वस्व भार माझ्या हाती टाकावा. 1 पेत्रामध्ये
5वा अध्याय आणि 7-8 वचनामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळतं. बायबल सांगतं की तू सगळी चिंता देवाच्या हाती समर्पित कर, मी तुझी काळजी घेईन. स्तोत्र करते 91 आणि 15 वचनामध्ये तुम्हाला आणि मला पाहाव्यास मिळतं की सर्वस्व देवाच्या हाती समर्पित करा. देव तुमची ग्लोरी आणि महिमा अधिक वाढवणार आहे. खऱ्या अर्थी जर तुम्ही पश्चाताप करून आज बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाच्या फळापासून डिस्कनेक्ट होऊन एक चांगल्या प्रतीचं फळ बनण्याकरता, एक चांगल्या प्रतीचा स्वभाव जो ख्रिस्ताचं गुण आहे, ख्रिस्ताचा स्वभाव आहे, ही इच्छा बाळगा. आज या समयामध्ये देव तुम्हाला आज बोलावित आहे की तुम्ही आपले पाप सोडावे आणि देवाकडे फिरावं. जो विजय मिळवितो त्याला जीवनाच्या झाडावरचं फळ खायला मिळणार आहे आणि ते फळ आज तुमच्यासाठी वेट करत आहे. जर तुम्ही आपली जगे अर्थात आपली जीवन कोकऱ्याच्या रक्तात धुवत आहात, पश्चाताप करत आहात, देवाकडे फिरत आहात, आणि देव विश्वसनीय आहे की तो तुम्हाला आणि मला स्पर्श करेल आणि आज आशीर्वादित करेल. आज तुम्ही सार्वकालिक जीवनाच्या वतनामध्ये यावे, देवाचं लेकरू व्हावं, देवाचं प्रतिबिंब व्हावं, कारण तुम्ही तसे घडलेले होता आहेत आणि असणार आहात. कारण देवानं तुम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं, त्याच्याशी सदृश्य असणारं स्थान दिलेलं आहे. आणि आज आम्ही देवाचे लेकरं आहोत. जितक्यानं देवावर विश्वास ठेवला तितक्यानं देवाची मुलं होण्याचा अधिकार देव केलेला आहे. ऐकता का? तुम्हाला आणि मला देवावरती विश्वास ठेवल्यानं तुम्हाला आणि मला देवाचा पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला आणि मला साप आणि इंचू यांना तुडवण्याचा आणि शत्रूवरच्या सर्व शक्तीवरचा अधिकार देव केलेला आहे. आणि देवाची इच्छा आहे की माझं लेकरू एक सत्ताधारी व्हावं, सत्ता गाजवणारं व्हावं. जे फळ बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडावरचं फळ खातात ते गरिबी असतात, दारिद्र्यामध्ये जीवन जगतात, श्रापित जीवन जगतात. आणि देवाची इच्छा आहे की मरू नये, त्यांनी जगावं. आणि या रात्रीच्या समयामध्ये माझ्या प्रियानं तुम्हाला आणि मला जगण्याकरता देव बोलावित आहे. आज तुम्ही देवाकडे वळावं जगण्याकरता, आणि असं जगा की जे सदा सर्व काळाचं जीवन देवानं तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे, ते तुमचं आणि माझं अनभाग आहे. आज या रात्रीच्या समयामध्ये आज तुम्ही आणि मी आपलं व्यक्तिगत जीवन देवाला समर्पित जगावं ही देवा आणि माझ्या प्रियानो, आज आम्ही आमचा संबंध जीवनाच्या झाडाशी संबंधित आहे, आणि त्याच्यावरचं फळ म्हणजेच ख्रिस्ताचा स्वभाव आहे. हा स्वभाव पवित्र आत्म्याकरवी तुम्हाला आणि मला देव केलेला आहे. येशूच्या रक्ताद्वारे पवित्र आत्मा तुमच्या मांसमय जीवनामध्ये राहत आहे, आणि तो तुम्हाला त्याच्या सारखं फळ अर्थात जीवनाच्या झाडावरचं फळ प्रगट करत आहे, जे पूर्ण अंतकरणानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं चांगलं असा स्वभाव गुण आहे, उत्तमतेनं भरलेला,
चांगुलपणानं भरलेला, पावित्र्यानं भरलेला, नीतीनं भरलेला, सर्वांग चांगला असा स्वभाव तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याकरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या निष्कलंक निर्दोष रक्ताच्या द्वारे विनामूल्य विकत घेऊन तो तुम्हाला आणि मला मिळत आहे. काय तुम्ही तयार आहात काय? बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाच्या फळापासून अलिप्त राहा, कारण ते निश्चित होतं आणि ते निश्चित आहे आणि निश्चित असणार आहे. तुमचा आणि माझा संबंध जीवनाच्या झाडाशी आहे आणि असा संबंध जो अमरतत्व देतो, जीवन देतो, आणि असा संबंध तुम्हाला आणि मला देण्याकरता देव म्हणत आहे, ये मी त्या जीवन वृक्ष तुला होऊ इच्छितो. मला घट्ट पकड, मी त्याच्यावरचं फळ तुला खायला देईल. आज या रात्रीच्या समयामध्ये पवित्र आत्मा, जर तुम्ही खराच पश्चाताप करत आहात आणि देवाकडे फिरत आहात की देवा मी पूर्णपणे देवा तुझ्यावर आज अवलंबून आहे, तुझ्यावर मी भरोसा ठेवत आहे, तर या रात्रीच्या समयामध्ये देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करत आहे. तुमची जीवन आज बदलत आहे. या आपल्या सर्वस्व देवाला समर्पित करू. देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुमचं जीवन देवासाठी आहे. तुम्ही देवासाठी आहात. देव तुमच्या आणि माझ्यासाठी आहे या रात्रीच्या समयामध्ये. हालेलुया. थँक यू जीसस. तुमच्या आणि माझ्यासाठी जीवन वृक्ष रूप आहे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे या, त्याच्या जवळ या. तो तुम्हाला मिठी मारू इच्छितो, तुमच्या पापांची क्षमा करू इच्छितो, तो तुम्हाला पूर्णपणे आलिंगन घालू इच्छितो आणि म्हणत आहे की मी तुझ्या पापावर पांघरून घालत आहे. मी माझ्या पंखाच्या छत्रछायेखाली मी तुला सुरक्षित ठेवत आहे. माझी सत्यता तुला ढाल आणि कवच असणार आहे. माझ्या प्रियानो, खरा पश्चाताप, आपल्या पापाला सोडून खरा पश्चाताप आणि पश्चातापाला अनुसरून असणारं फळ जे ख्रिस्ताचा स्वभाव आहे, जो डायरेक्ट जीवनाच्या झाडाशी संबंधित आहे. आज तुम्ही आणि मी देवाचं प्रतिबिंब आहोत आणि देवाकडे या. देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे, तुमची जीवन आशीर्वादित करत आहे, तुमचे लेकरं, तुमचं कुटुंब आशीर्वादित करत आहे. आजपासून तुमच्यामध्ये विकार, आजार, सैतानाची कुठलीही ताकद वर्चस्व करू शकणार नाहीये, कारण तुम्ही आज डिस्कनेक्ट होऊन जीवनाच्या झाडाशी संबंधित आहात आणि त्याच्यावरचं फळ स्वतः ख्रिस्त आहे. त्याला परिधान करा. तेच तुमचं जीवन आहे. प्रेमळ पवित्र देवा, जितके आज देवा ऐकत आहेत त्या प्रत्येकावर आज आशीर्वाद, तुझं सामर्थ्य देवा, तुझी पवित्रता उतरून येऊ दे आणि त्यांचं मन बदल की जेणेकरून ते तुझ्यावर अवलंबून राहतील. त्यांचं जीवन सर्वस्व देवा तुझ्यावर अवलंबून असेल आणि ते देवा जीवनाच्या झाडाशी संबंधित असणारं स्थान प्रगट करतील आणि त्यांच्या जीवनामध्ये देवा आशीर्वादाची रेलचल, सार्वकालिक जीवनाचं अमरतत्व त्यांच्या जीवनामध्ये काम करो. नीतीनं भरलेलं, चांगुलपणानं भरलेलं, पावित्र्ययुक्त भरलेलं, जे जगाच्या स्थापनेपूर्वी देवा पित्या तुझ्या समक्षतेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून निर्दोष आणि पवित्र आहे असं स्थान त्या प्रत्येकामध्ये उतरून येऊ दे, जे तुला आज ग्रहण करू इच्छितात. बऱ्या आणि वाईट करून देणाऱ्या झाडावरचं, ज्ञान करून देणाऱ्या झाडावरचं फळ हे त्यांच्या जीवनामधून आज डिस्कनेक्ट होऊ दे आणि त्यांचं जीवन माझ्या देवा तुझ्याकडे आज तुझ्या हाती आम्ही समर्पित करतो. तेव्हा यासाठी की ते मरू नये तर ते जगावे, म्हणून त्यांचं जीवन मी तुझ्या हाती समर्पित करत आहे. आशीर्वादित कर येशूच्या नावात.